सर, सचिव साहेबांची इच्छा होती की आमदार साहेब निवडून आल्यानंतर त्यांचा सत्कार डोजरने करण्यात आलेला मोठ्या प्रमाणात. आम्ही कमीत कमी मोठा हात तरी आणू या ठिकाणी. त्यानंतर दुसरा सत्कार आज जे आपल्याकडे असलेले प्रमुख पाहुणे आहेत, माननीय मुन्ना पाटील साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, यांचा सत्कार करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर इसा खान साहेब यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. डॉक्टर परभणीकर सर उदगीर शहरातील एक नामांकित नावाजलेले डॉक्टर ओळखले जातात आणि संस्थेचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यानंतर तिसरे प्रमुख पाहुणे जे आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय शिवाजी केंद्रे साहेब, गोविंद केंद्रे साहेब यांचे बंधू आहेत, वडील बंधू आहेत. मी संस्थेचे कोषाध्यक्ष छोटे बंधू शेख हाशमी सलीम सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सहसचिव हाशमी सलीम सर. या छोट्याशा सत्कार समारंभ कार्यक्रमानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी संस्थेचे सचिव माननीय शेख अकबर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व्यक्त करावे. आज के इस जलसे में शरीक जनाब डॉक्टर इसा खान साहब, नवीन नेशनल सोसाइटी के सदर, यामुद्दीन साहब, ट्रेजरर सलीम साहब, जॉइंट सेक्रेटरी, और जिसका हम स्वागत और इस्तकबाल किए हैं, माननीय बनसोड़े साहब, और इस मौके पर मुन्ना पाटिल जो सभापति रह चुके हैं, और केंद्रे साहब, गोविंद केंद्रे साहब के भाई हैं. इस वक्त हमारी खुशकिस्मती है कि सब मिलकर जमकर आए हैं. ये बड़ा अच्छा मौका है कि एक मौके से उनके स्वागत का मौका मिला है. हम ये तमाम का इस्तेमाल करते हैं दिल की गहराइयों के साथ, और उनका शुक्रिया भी अदा करते हैं कि हमारे लिए वक्त दिया, हमारे पास नसीब का. बनसोड़े साहब की कामयाबी पर मैं दिल से मुबारकबाद हमारे सोसाइटी स्टाफ और तलबा की तरफ से देता हूँ. देखिए, इस वक्त बनसोड़े साहब के सामने हमारे स्कूल का, सोसाइटी का तारुफ कराने की जरूरत नहीं है, इसलिए कि इससे पहले 2-3 मरतबा यहाँ भी और बीएड पर भी आगे गए. लेकिन एक बात याद दिलाना चाहता हूँ कि पिछले फंक्शन में जब आप यहाँ तशरीफ लाए थे तो बच्चों से खिताब करते हुए बोले थे कि भाई मेरा भी इम्तिहान होने वाला है अब. और उस वक्त मुझे कितने नंबरात से मुझे पास करेंगे आप. तो बच्चों ने कहा था, तो प्रैक्टिकल सामने आ गया. बच्चों ने जवाब दिया था कि हम पूरी इसके साथ आपको कामयाब करेंगे. तो इशारा इलेक्शन की तरफ था. तो ये बड़ा खुशकिस्मती है कि जीतने के बाद
इस्तेमाल करने का मौका मिला है। ये जो कामयाबी है, ये कोई शख्स या कोई अफराद या वोटर्स उसका सर अपने सर मानते हैं, लेकिन मेरी जाती सोच ये है कि बंसोड़े साहब की खुद की कोशिशें, मेहनतें, लोगों से संपर्क, उनके पास का अपना विजन और काम करने का ढंग और सबका साथ सबका विकास, एक्चुअल प्रैक्टिकल में सबका साथ सबका विकास, और सब धर्मों के लोग, हर जाति के लोग और ऑफिशियल नॉन ऑफिशियल सब लोग, सबका साथ इन्होंने दिया और सबके दिल में इन्होंने जगह बनाई। उनके इलेक्शन के वक्त तो हालात ये बने थे कि हर बच्चा नौजवान, औरतें, क्योंकि मैं बिजनेसमैन हूं, सब जगह मैं टच में रहता हूं लोगों से मुलाकात करने, तो सब मंसूर साहब को मेरा समझते थे। अरे मंसूर साहब मेरे, मंसूर साहब मेरे, मंसूर साहब। तो एक वजह यह है कि उन्होंने दिल में जगह बनाई। एक तरफ तो गवर्नमेंट में जो कोशिशें करना चाहिए, अगर कोई स्कीम्स लाना है, बिल्डिंग्स तो आप देख रहे हैं, बिल्डिंग बनाना है, लोगों को फंड्स देना है, तो हर जाति धर्म के लोगों को उन्होंने फंड्स फराहम करके दिए और देहातों में भी दिए। देहातों की मैं खबर लिया तो पता चला कि किसी मंदिर को, किसको मस्जिद को, किसी फंक्शन हॉल को, किसी खबरस्तान की बाउंड्री को, मैंने इस किस्म के अलग अलग। तो ये वही शख्स कह सकता है जो विजन रखता है। एक बात। दूसरी बात, इससे बढ़कर क्या खुशकिस्मत ये है कि हमारी लाइफ में तो उनकी जैसे ताल्लुक पे हिंदुस्तान के प्रेसिडेंट को आया है, तो हिंदुस्तान के प्रेसिडेंट को यहाँ पर लाने का मौका उन्होंने फराहम किया और हमारे पास आकर उन्होंने इसका फंक्शन उद्घाटन करके चले, तो ये बहुत बड़ी बात है। दूसरी ये, इनके संपर्क एक एमएलए रहते हुए मोदी साहब से डायरेक्ट उनके जो बच्चे को देखो, वो जो फिशरी का जो बच्चा है, साबिर नाम होगा, उसको उन्होंने मोदी साहब से मिला दिया। तो ये बातें उसी वक्त पैदा होती जबकि एक आदमी के दिल में कुछ काम करने का जज्बा हो, कुछ चेंज लाने का उसके अंदर की तड़प हो कि मुझे कुछ करना है, चेंज लाना है, सबको साथ लेके चलना है और हमारे एरिया को डेवलपमेंट करना है। तो जब ये विजन रहता है तो इतनी कोशिश करता है। वो देहात में एक बात होती है, ये बहुत खटपटी में भाई खटपटी का लफ्ज इस्तेमाल करते हैं, तो वो यहाँ यूज होता है कि इतने खटपटी है लोग कि रात दिन मैंने खुद देखा है। मेरा जाती सोच दो है। एक सोच तो ये है कि एमएलए मिनिस्टर होने के नतीजे में इन्होंने गवर्नमेंट के काम किए, पब्लिक के काम किए, फंड्स लाए। फंड्स लाना भी बहुत आसान नहीं है, क्योंकि हम इसको थोड़े थोड़े काम करते हैं तो हम देख रहे हैं कि फंड गवर्नमेंट से कैसा लाना पड़ता है और कितनी मुश्किल आती है। फंड कैसे लाना, संपर्क कैसा रखना, कौन सी चीज को वक्त पे लाना, ये तो प्रोजेक्ट्स को डेवलप करने का काम हुआ। यानी बिल्डिंग बना देना है, रोड बना देना है, कुछ स्कीम्स ला लेना है। लेकिन दूसरी बात यह है जो बहुत अहम है और जिसके नतीजे में दिल से दुआ नहीं करते, वो ये है कि इंसान की किसी जरूरत पर जरूरत पूरी कर देना उसकी। मिसाल के तौर पर एक एक्सीडेंट हुआ, उसके पास कोई रास्ता नहीं है सिवाय भीख मांग के पैसे लाने के और जाके एडमिट करा दीजिए। वैसे होगा तुझे बिस्तर पे पड़ा, क्या करेंगे आप बोलते। लेकिन वैसे शख्स को आप अगर फंड्स फराहम करते हैं, ले जाके दवाखाने में शरीक करते हैं और जब उन्हें अच्छा होकर आता है तो उसकी दुआएं, उसके दुआएं का ये ऐसा रहता है कि अल्लाह के पास डायरेक्ट कांटेक्ट है, उसका हॉटलाइन है, वो इधर से निकली तो अंदर। तो ये मैं तारीफ इस वास्ते नहीं कर रहा हूँ कि मंसूर साहब सामने है बोल के। एक्चुअली मैंने प्रैक्टिकल देखा कि उन्होंने दो, मैं मिसालें देकर बात बता कही है। एक ऐसा शख्स एक्सीडेंट हुआ, उसके पास कुछ नहीं था, एक शख्स गया
और बोला कि भाई ऐसे ऐसे करिए। फटाफट उन्होंने सीएम को लिखा और वो लेटर मैंने खुद देखा है आंखों से। तब जब वो अच्छा हो गया तो जाहिर बात है कि उसकी दिल से दुआएं निकली कि नहीं, एक सवाल है। और फिर क्या है, एक शख्स ऐसा था, बीमार था, उसकी हालत बहुत खराब थी। मैं नाम नहीं जानूं किसी का, लेकिन एक्चुअली उनके लेटर मैंने पढ़ा है, बहुत एंडोर्समेंट पढ़ा है, सीएम का उसके ऊपर एंडोर्समेंट पढ़ा है। तो ये सब देखने के बाद मुझे लगा कि भाई ये लोगों की दुआएं भी लेता है ये शख्स, है ना। तो जाहिर बात है कि जब किसी के काम जब आते हैं यहाँ और जब उसके दिल से दुआ निकलती तो अल्लाह के पास उसका डायरेक्ट लिंक है। एक दो मिसालें मैं आपके सामने देता हूँ। एक ये है, मेरे साथ दो वाक्य हुए थे। एक ये हुआ कि डॉक्टर के पास एक पेशेंट को हम ले गए जिसको कैटरेक्ट हो गया, गरीब था, ऑपरेशन कर दिए। जब आंख से पर्दा निकल कर उन्होंने दुनिया देखा तो उसकी अंदर से जो निकली दुआ तो मैं आज तक उसको भूल नहीं सकता हूँ। उसी अंतरात्मा के साथ उन्हें दुआ दिया। एक वाक्य। दूसरा एक है, मेरे साथ हुआ तो उस दिन रमजान की पहला रोजा, पहली शबे कदर, पहली तरावी की रात, मैं दुकान बंद कर रहा हूँ। एक हमारा दोस्त रास्ते में चल रहा था, लाइट बंद थी, बारिश हो रही थी, गिर गया। जब उसकी स्कूटी गिरी तो आसपास में यहाँ मेरा दोस्त अकबर है, बोला। मैं उसके पास गया, उसको उठा के दवाखाने को लेके गया और नमाज चली गई मेरी। लेकिन मुझे भी जो खुशी हुई कि भाई मैंने एक काम आ सका। तो ये चीजें जो है ना, उसमें एक बात बोलना चाहता हूँ आप लोगों को कि भाई एक नमाज का वक्त हो गया, आप मस्जिद को निकले हैं, लेकिन मस्जिद को निकलने के बाद जब रास्ते में जा रहे किसी का एक्सीडेंट हुआ या कोई बीमार हो गया या रास्ते में गिर गया, आपको नमाज छोड़ के पहले उसका वो हुक्म है, उसको अजर उससे ज्यादा है आपको। तो ये इंसानियत के काम करने का, उसमें रात धर्म ये कोई मसला नहीं है उसके अंदर। तो ये हमारे पास भी सबक सिखाया गया है। इसलिए एक लास्ट बात बोलता हूँ कि मैं आज से 25 साल पहले एक आर्टिकल पढ़ा था। एक साइंटिस्ट ने लिखा कि भाई किसी की जरूरत के वक्त आप किसी की अगर मदद करते हैं, जैसे कि आप एक शख्स को देखें उन्हें जरूरतमंद है और आप झट उससे निकाले और उसको आप कुछ हाथ से दे दीजिए, तो वो हाथ से देने के नतीजे में जो खुशी होती और बॉडी को जो रिफ्लेक्शन जो खुशी मिलती, ये तुम्हारे आशा को तो रगे जो खुल जाते हैं और उससे हार्ट का प्रॉब्लम नहीं होता। एक साइंटिस्ट का रिसर्च बोल रहा हूँ। तो इस्लाम में भी जो है कि छुपे और खुले देने का हुक्म है, यानी बंद मुट्ठी भी दो और खुले भी लोगों की मदद करो। तो ये कुछ चीजें हैं जो सामने आपके रख रहा हूँ। मैं एक्चुअली तारीफ बाहर करना चाहिए, लेकिन मौके से हालात आगे आपके सामने में रख रहा हूँ। ये सब चीजें मैंने आंखों से देखा है, इनकी तारीफ करना भी मकसद नहीं है मेरा, हक़ाइक़ को सामने रखना। एक्सैजरेशन बिल्कुल नहीं है, जितनी चीजें देखो मैं उतने बोल रहा हूँ, बड़ा चढ़ा के नहीं बोल रहा, समझिएगा। उससे हटकर कितने काम किए पता नहीं। अब हम अच्छा, सबका साथ सबके विकास में हम ये हमारा भी साथ दिए हैं, यानी कि उनकी मदद से हमारी बाउंड्री के कुछ काम हुआ है उधर कॉलेज पर जलपुर रोड पे, वो भी देखे। तो बहरहाल इन्होंने बहुत से काम किए हैं। अब हम इनसे ये, और एक मेरे दिमाग में बात आती कि बंसोड़े साहब बिल्कुल आइंदा जाके काना का माहौल मकाम बनाने वाले हैं, वो मेरा दिल बोल रहा है। उसकी भी वजह बता दे रहा, उसकी वजह दो है। एक तो वो खुद शख्स के अंदर खटपट करने का मिजाज है, खुद को डेवलप करके अपने आप को डेवलप करना, मेहनत करना और अपने आप को मनवाना, अपनी पोजीशन को मनवाना, अपनी सलाहियतों को मनवाना, जबकि उनके अगेंस्ट में तो कितने लोग पता नहीं है। उसके बावजूद भी ये शख्स ने पहली बार आया, जीता, जबरदस्त वोटों से जीते और उसके बाद आज ये मकाम पर। तो हमारी भी एक कोशिश है कि आइंदा भी सबका साथ सबका विकास करेंगे और उद्गीर उसको एक गुलजार बनाकर जाएंगे। आपके अंदर अभी जो 5 साल है वो 5 साल के मौके पर ऐसा रखेंगे, उद्गीर के अंदर एक तारीफ बनेगी। आइंदा की तारीफ में लोग देखेंगे कि भाई एक शख्स था MLA जिसने इतनी कोशिश की, इतने कम वक्त में इतनी चेंजेस लाकर चलेगा। बहरहाल हमारी नेक तमन्नाएं मंजूर साहब के पास है, हम चाहते हैं कि आप और तरक्की करें और अल्लाह से दुआ भी है कि ये सबका साथ, सबके लोगों के साथ, सबकी को मैंने मिनिस्ट्री के वक्त जैसे जैसे उन्होंने सबके साथ दिया था,
और डेवलपमेंट के काम किए थे। आइंदा भी इसी किस्म का करेंगे, हम उनसे उम्मीद रखते हैं और फिर सबका शुक्रिया अदा करके मैं अपनी बात खत्म करता हूं। आलामीन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। ज्यांचं मूल्यवान असं भाषण विचार आपण आपल्या ठिकाणी ऐकला ते आमचे मार्गदर्शक या संस्थेचे सचिव आदरणीय आत्माजी सिंग साहेब, आमचे नेते आदरणीय शिवाजीराव केंद्रे साहेब, मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री कृष्ण कपूर साहेब, या संस्थेचे अध्यक्ष आणि आमचे स्नेहमित्र डॉक्टर इसा खान परमेकरजी, प्राध्यापक श्याम बाबूजी, अध्यक्ष शामू, त्यामधील डॉक्टर केंद्र सर, सूत्रसंचालन करणारे आणि या कार्यक्रमाला काही करून आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, आपण आलंच पाहिजे यातून मुदूद सर, गुलाम रोज खानजी, आमचे पत्रकार भाई शेख इरफान भाई, अब्दुल शेख, संस्थेचे सहसचिव शेख सलीम साहब, ज्यांनी पवित्र कुराण पठाण केलं ते जुबेरजी शेख, पैगंबर स्तुती ज्यांनी गीत गायलं ते शेख आतिक सर, इस्राफ गांधी सर, अब्दुल गफूर सर, शेख गफार सर, नईम सर, मोहम्मद फरी सर, अनेक तुमचे नाव मला की उपस्थित महाविद्यालयाचे सर्वच शिक्षक आणि एकही शिक्षकाचं नाव टाकलं त्याच्यामध्ये आदरणीय शिक्षकांनी बंधू भगिनी, आलामीन शिक्षण संस्था सोसायटी हे कधी मला दुसऱ्याची संस्था आहे असं कधी मला वाटलं। आता आलामीन एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आपल्या उदगीर शहरामध्येच आपण 4 संस्था या ठिकाणी आपण चालवतो, 4 विद्यालय या ठिकाणी चालवतात। चर्चरोडचा असेल, चोबाऱ्याचा असेल, दोन चोबाऱ्या रोडला असेल, अशा 4 अतिशय चांगल्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार शिक्षण देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात, त्याची तशी परंपरा आहे। आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच नैतिक शिक्षणाचेही धडे त्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जातात। संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता पालकांशी सतत संपर्क साधून त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। विमानात सुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे, शिक्षक सुद्धा आहेत, अनुभवी शिक्षक तर कर्मचारी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी आहेत। आणि मला वाटतं लातूर जिल्ह्यातील उर्दू माध्यमाची एक नामवंत शाळा म्हणून या संस्थेची आणि या विद्यालयाची संबंध जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ओळख आहे। म्हणून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेचा उज्ज्वल निकालाची परंपरा सुद्धा या संस्थेची त्या ठिकाणी आहे। यावेळी बरेच या संस्थेमध्ये मला येता आलं, तुम्ही माझा सन्मान केला, मलाही तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आदरणीय आमच्या अकबर शेख साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा मुदूद सर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालं। आदरणीय अकबर सरांनी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केले आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी कसा आहे, काय आहे। आता 15 वर्ष मी तुमच्या सानिध्यात आहे, सर्व जाती धर्मातल्या लोकांशी एकदम लहानातल्या लहान। मी आता डॉक्टर मुरियाच्या कार्यक्रमाला गेलो होतो मुदूद सर, 2 वर्षाची मुलगी, त्याच्या मुलाची मुलगी, एकच भाऊ संजू भाऊ म्हणून आनंद वाटला, एवढा गर्व वाटला की आपण त्या लहान लेकरांच्या सुद्धा मुखामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचलो। हे कुणाच्याही नशिबाला, कुणाच्याही
भाग्यामध्ये ही त्या ठिकाणी येत असते. ही सगळी कृपा अन्नाची ईश्वराची कृपा केली. आणि म्हणून मी इथं सुद्धा या संस्थेमध्ये मला वाटतं लॅबच्या उद्घाटनाला का कुठल्या तरी कार्यक्रमाला मी आलो होतो आणि त्यावेळेस निधी त्या ठिकाणी जाहीर केला आणि त्यावेळेस सुद्धा मी मुलांना विचारलं होतं की बाळांनो, तुमची सुद्धा परीक्षा आहे आणि माझी सुद्धा आता एका महिन्यामध्ये माझी परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही मला नापास करणार आहात का, तुम्ही मला ढकल पास करणार आहात का, तुम्ही मला फर्स्ट क्लास मध्ये आणणार आहात का, तुम्ही मला विजिट मध्ये आणणार आहात. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी हात वर करून त्यांच्या अंतकरणातून सांगितलं की संजू भाऊ, आम्ही तुम्हाला मिरिट आणलं आणि हे मिरिट आणण्याचं काम सगळ्या लहान थोरापासून सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वतः उमेदवार समजून एवढं मताधिक्य दिलं. त्याबद्दल तुमचा सुद्धा वाटा आहे. त्याबद्दल मी तुमचे सुद्धा मनापासून अंतकरणापासून सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आता माझी खूप मोठी जिम्मेदारी माझी वाटली, कारण एवढं मताधिक्य मुजीब सरांनी सांगितलं की मराठवाड्यात नंबर 1, महाराष्ट्रात 5वा नंबर. कामही तेवढंच करा नंबर. आता तुमची मदतीची, तुमच्या सूचनेची, तुमच्या आशीर्वादाची मला त्या ठिकाणी गरज आहे. भरपूर काम झालंय, आणखी खूप आपल्याला कामं करायचे आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा मला आराखडा तयार करावा लागणार आहे. पण मला अकबर शेठ एकच सांगायचे की अनेक वेळेस मी सातत्यानं अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा गेल्यानंतर मी सातत्यानं चर्चा करत असतो, मी बोलत असतो किंवा आपली प्रगती, आपल्या घराची श्रीमंती फक्त आणि फक्त शिक्षणाची. म्हणून आपल्या मुलांना, आपल्या समाजातल्या सगळ्या मुलींना आपण चांगल्या पद्धतीचं, दर्जेदार पद्धतीचं, टेक्नॉलॉजीचं पद्धतीचं आपण शिक्षण त्यांना दिलं पाहिजे आणि ते शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत त्यांना पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. काय व्हायला लागलंय की अल्पसंख्याक असतील, मागासवर्गीय मुलं असतील, 10-12 शिकतात आणि कुठेतरी जॉबच्या लगेच जावी लागतात. ठीक आहे, परिस्थिती तशी असती हे मला मान्य आहे, पण शिक्षणाकडे त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे किंवा छोटा मोठा उद्योग करून मोठा उद्योगापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. आता मला वाटतंय अकबर शेट्टी सांगितलं की साबेर नावाचा एक मुलगा आहे इथं. कुणाकुणाला माहित आहे इथं मला माहित नाही, पण अजरुद्दीनला आणि इरफान भाईला तुमची नक्की माहिती आहे. मी पोर्ट खात्याचा मंत्री होतो आणि 76,000 कोटीचं बागमत बंदर पोर्ट ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते मुंबईमध्ये आलं. मुंबईमध्ये आणलं मी आणि 12.5 लाख तरुणाला तरुणीला त्याच्यामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळाला आहे. आणि ते प्रदर्शन म्हणायचं का, प्रदर्शन भरलं गेलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण तरुणाला कशा पद्धतीचा रोजगार आपल्याला उपलब्ध करून देत आहे, तर काय करतात ते तरुण. त्याचं काहीतरी केंद्राचं एक नाव स्टार्टअप योजना आहे, पंतप्रधान स्टार्टअप योजना, त्याचं नाव आहे मोदींच्या नावाने सगळ्याच बाबतीमध्ये. तर ते प्रोजेक्ट आपल्या इथल्या साबेर भाईने त्या ठिकाणी केला. किती जणांनी बघितलं तुम्ही माहित नाही. 2-3 टॅग त्यांनी त्या ठिकाणी बनवले. त्या टॅग मध्ये अतिशय तुम्ही फिश खाता की मला माहित नाही, इथं नॉनव्हेज आहे, तर ते फिश अतिशय ताजे आणि चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे पापलेट असेल, सुरमई असेल, मरळ असेल, वेगवेगळ्या पद्धतीचे फिश तयार करून तो प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तो प्रोजेक्ट माझ्या ज्यावेळेस लक्षात आला त्यावेळेस मी डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांच्या समोर तो प्रोजेक्ट तयार आम्ही केला होता आणि त्याला बघण्याची संधी प्राप्त करून दिली. साबेर भाईशी कमीत कमी 20 ते 25 मिनिट देशाचे पंतप्रधान त्यांच्याशी बोलले. 20 ते 25 मिनिट डायरेक्ट लाईव्ह टीव्ही वरती अख्ख्या देशाने त्या ठिकाणी पाहिजे. जात बघितलं नाही, धर्म बघितलं नाही, काही बघितलं नाही. हा पोरगा किती झोपेल, हा पोरगा फार कर्तृत्ववान आहे आणि हा पोराचा आदर्श घेतला पाहिजे असा त्या कार्यक्रमामध्ये संदेश त्या ठिकाणी दिला. आणि कशा पद्धतीने त्यांनी प्रोजेक्ट केला आणि कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये तो मोठा उद्योग त्यांनी त्या ठिकाणी उभा केला. आणि म्हणून माझ्याही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना आपण नैतिकतेचं शिक्षण तर त्या ठिकाणी देतातच, पण चांगल्या पद्धतीचा त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्याला घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं. आज विकासाच्या बाबतीमध्ये आपण तुम्हाला मूलभूत गरजा आपण पुरवतोय,
भौतिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवतोय, पण शहरामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं काम करावं लागतं. वातावरण सुद्धा शहराचं अतिशय शांततापूर्ण राहिलं पाहिजे, ही आपल्या सगळ्याची जिम्मेदारी आहे. कुठेही आपल्या शहराला घालवून लागता कामा नये याची जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. आता आपण अंडरग्राउंड ड्रेनेज करतोय, तर नवीन रस्ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार, नवीन एमआयडीसी आपण त्या ठिकाणी करणार. खरं तर तुमच्या आशीर्वादानं तुम्ही खूप मोठ्या तुमचं काम तुम्ही केलं, पण वरून काही अडचणी होत्या, आपल्याला संधी द्यावी लागती, थोडं आपलं मंत्रिपद त्या ठिकाणी गेलं. जर परत आपण जर मंत्रिपदावर असतो तर नक्कीच मी एअरपोर्ट इथं उभा केला असतं, मेडिकल कॉलेज उभारलं असतं आणि रेल्वे सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारतचा प्रयत्न माझा चालू आहे. वंदे भारत उदयगिरी बाबाच्या नावाने लवकरात लवकर कशी चालू होईल किंवा बिदर ते मुंबई रेग्युलर कशी आपल्याला चालू करता येईल, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी करणार आहे. पण खरंच मला आलमीन एज्युकेशन सोसायटीचा खरंच मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो. अतिशय कसलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता हे सगळी ट्रस्टी त्या ठिकाणी काम करत आहे. मला सुद्धा सांगितलं गेलं की बाबा आम्हाला कंपाऊंड वॉल करायचं, मी एकदा 15 लाख रुपये दिले, पुन्हा एक कॉम्प्युटर लॅबसाठी 5 लाख रुपये दिले आणि पुन्हा एकदा 10 लाख रुपये, असे एकूण 30 लाख रुपये दिले. पण अकबर सेठ तुमच्या नावाला एवढी रक्कम सोबत नाही, कारण तुमचं नावच एवढं मोठं आहे की तुम्ही नुसतं माझ्या बाजूला जरी उभारला असतो अजून 25,000 रुपये माझी वाढले असते. आमचं फोनवरून बोललं असेल, काय थोडासा भाव खराब करण्याचं काम कुणीतरी काहीतरी केलं होतं, नाही हे भाजप बरोबर गेले, हे इकडे गेले, काय करतो हे पद काम करता हे पद काय मिरवण्याकरता पद नाही, हे मी लोकांचे सेवक म्हणून आमदार खासदारांनी काम केलं पाहिजे. तुला जाती धर्माला त्रास देण्याकरता म्हणजे सर हे पद नाही. तरी म्हणतात की सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका काय अजून पाठ झाले आणि त्याच्यामुळे हे सगळ्या पद्धतीने अशाच पद्धतीने काम त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे, त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. आज नरेंद्र मोदीजी सातत्यानं सांगतायत की आपल्याला देश महासत्ता बनवायचे, एक विकसित भारत त्या ठिकाणी करायचे. त्याच्यामध्ये सगळ्याला संधी मिळणार. इथे एवढा मोठा अल्पसंख्याक समाज आहे किंवा आम्हाला विकसित भारत करायला तुम्ही बाहेर जावा असं कुणी आहे. हे भारत देश एक शरीर आहे, एक अल्पसंख्याक बाजू म्हणजे एक हात आहे, त्याला बाजूला जर काढणं तर राहू शकत नाही आपण कोणी. त्याच्यामुळे काही होणार नाही. हे जे काही लोक चर्चा करतात ना फक्त इलेक्शनच्या पुरतं ते थंडे असतात. त्याच्यामुळं आदरभाई जास्त भरू नका तुम्ही सोबत होते पण तुम्ही जरा गडबड केली. त्याच्यामुळं या भानगडी पडायला नाही पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून जो कोणी माणूस योग्य असेल, मग नगरपालिकेला सुद्धा आपण बघितलं आपण काय करतो, मग तो आपल्या जातीचा आहे का, आपल्या धर्माचा आहे का, आपल्या धर्माचं काही उन्नती करू शकतो का, नाही. आपल्या शहरामध्ये आपल्या वार्डामध्ये हा मनुष्य विजय असणार आहे का, वार्डामध्ये हा सुविधा आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो का, हा आपल्यासाठी 24 तास काम करू शकतो का, हे आपण त्या ठिकाणी बघितलं. एखादा पूर्ण मुस्लिम वार्ड जरी असला आणि जरी हिंदूचा माणूस थांबला तर त्या हिंदूच्या माणसाला आपण निवडून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. एखाद्या हिंदूच्या वार्डामधून मला खरंच त्या असे मुस्लिम समाजाचं कौतुक वाटतं. 4 ते 5 हजार मुस्लिम समाजाचे वोट त्या ठिकाणी, पण 6-7 टर्म मुस्लिम समाजाचा माणूस त्या ठिकाणी लाखोच्या मतात त्या ठिकाणी का त्याचं काम आहे. एक सना मलिक म्हणून आता माझी छोटी बहीण, तिचं वय वर्ष 26 आहे, ती आता आमदार झाली. हिंदू वाढ आहे सगळा, ते आता आमदार झाली माझ्यासोबत आहे. काय विधानसभेमध्ये बोलतो, इंग्लिश टॉप आहे, हिंदीमध्ये तिचं प्रभुत्व आहे, उर्दू चांगलं बोलते, सगळ्या विषयामध्ये तिचा अभ्यास आहे. पण चांगले शिकलेले माणसं, जे अभ्यासू माणसं त्या पदावरती गेले पाहिजे, तरच त्या पदाला न्याय त्या ठिकाणी मिळत असतो, त्या भागाला त्या ठिकाणी न्याय त्या ठिकाणी मिळत असतो. आणि हे काम आपण शिक्षण ज्ञानाबरोबरच हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की जो खरं तरी आता मी जर उद्या अकबर सेठला डायरेक्ट नगराध्यक्ष पदाचा जर उमेदवार केला तर सगळ्या बांधवांना निवडून दिलं पाहिजे. का, एक प्रामाणिक व्यक्ती आहे, एक स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची, समाजामध्ये समाजसेवक म्हणून त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे. नाही मुस्लिम आहे, आपण त्याला कसं वोट द्यायचं, अशा पद्धतीनं काही लोक अपप्रचार त्या ठिकाणी करतात. आणि माझ्याही निवडणुकीमध्ये तसाच अपप्रचार करण्याचं काम काही लोकांनी, सगळ्यांनी नाही करत,
काही लोकांनी उदगीर शहर तर ॲडव्हर्साईट मी मायनस गेलो 30 ते 40 हजारांना मी पडणार अशा अफवा होत. मला आत्मविश्वास मला होता, मला खात्री होती की सर्व जाती धर्मातले लोक माझ्या सोबत आहेत. मी काही करून 50 हजाराच्या करून निवडून येणार ही माझी खात्री त्या ठिकाणी. 2 लाखापैकी 1,54,000 वोट मला तुम्ही त्या ठिकाणी दिले. तुमचा सुद्धा शेअरचा वाटा त्या ठिकाणचा आहे, माझ्या महिलांचा सुद्धा वाटा त्या ठिकाणी माझा आहे. आणि म्हणून मी माझ्या जीवाची असेपर्यंत मग सर्वांना शब्दित करायला विसरणार नाही हाही शब्द या पवित्र अशा आलेले काही सहकार्य तुम्हाला आमदार म्हणून जे लागेल किंवा शासन म्हणून तुम्हाला जे काही लागेल ते सहकार्य देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेल. नाविन्यपूर्ण गोष्टी नाविन्यपूर्ण तुम्हाला मी काही कमी पडू देणार नाही. आपण काय करतो, संस्था आहे ट्रस्टी बसतो आपण तर या गोष्टी मला आपल्याला सांगता आली, आपल्याशी संवाद त्या ठिकाणी साधता आला. आणि म्हणून आपण मी सांगत होतो की ही संस्था खरंच म्हणजे खूप चांगल्या भावनेला आपण ही संस्था चालवतात. तर जर आपण मोठी कुठे जागा मिळते का ते बघा, मोठी जर जागा मिळाली तर एकाच कॅम्पस मध्ये सगळं जर शैक्षणिक संकुल जर आपण जर उभारलं तर एक तुमचा पुतळा सुद्धा उभारतो. काय घेऊन काय त्याच्यासाठी तुम्ही आता भाषणात काय सांगितलं की जोपर्यंत उदगीर आहे तोपर्यंत माझं नाव राहणार नाही. आता आलामीन सोसायटी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं नाव राहणार नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, माझ्याकडून सुद्धा जे काही 10-20 लाख रुपये लागतील जागा घेण्यासाठी तुम्ही पण त्या जमा करा, आपण पण त्या जमा करू. आणि चांगली मोठी 10-20 एकर जागा जर एका ठिकाणी जर घेतली किंवा जर तुम्हाला गायरान किंवा एवाडीशी जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा. एकाच जागेमध्ये सगळं शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मी तुम्हाला या ठिकाणी बोलतो, कारण पुढे आपले पोरं कशा पद्धतीने काम करतील माहित नाही. तर मी अनेक शिक्षण संस्थेच्या निगडीत आहे. आता नवीन आलेली पिढी आता शाहू महाराज घ्या उदाहरण वाद लागले, जुनी पिढी गेली नवीन पिढीमध्ये वाद. आता शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या, काय परिस्थिती चालली. अनेक आता संस्थेचे मला नाव घेता येतील पण त्याची चर्चा करायची नाही. म्हणून आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करावं. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी जे काही लागेल ना त्याच्या 25% रक्कम मी माझी स्वतःची वैयक्तिक त्या ठिकाणी देतो. असं सुद्धा तुम्हाला आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं. पुन्हा पिंपरी नका कुठं आहे दबीपुरा तिथं सांगितलं तरी की आम्हाला संचालमुळे करता 20 लाख रुपये दिले, 20 वर्ष मी काम मंजूर केले. उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक 3 एकजी मस्जिद कब्रस्तान संरक्षण भिंत बांधले काय 70 लाख रुपये आपण त्या ठिकाणी 70 लाख. कालच मी त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि जवळजवळ इतका महिना सुद्धा 1 कोटी रुपये दिले होते. आता काय आझर भाई इरफान भाई काय कळत नाही मला कशासाठी वाद करतात. आज इतका बाजार किती छोटं पडाला
मी दुसरीकडे जागा तुम्हाला दिली आहे जागा, पण त्या इथल्या मैदानावरती सुद्धा ती जागा शाबूत राहिली पाहिजे म्हणून त्याला 1 कोटी रुपये मी त्याला कंपाऊंड वॉलसाठी त्या ठिकाणी दिले होते. पण काहीतरी ट्रस्टीची वाद त्या ठिकाणी चालले, माहिती आहे का तुम्हाला? कोर्टात मॅटर आहे, तिथं दिलं. त्याच्या बाजूला काय होतं, दर्गा शामतच्या त्याला पैसे दिले मी, तिथेही वाद. इथं इथे कुठेतरी मुस्लिम समाज होता, तिथेही वाद. आम्ही ज्या कॉलेज तिथेही वाद. कसं करायचं? आम्ही कधी कधी मन राहतो तेव्हा कशासाठी आपण पैसे द्यायचे, कशासाठी पैसे आपण त्या ठिकाणी द्यायचे. पण अशा ज्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात त्या संस्थेला मदत करणं माझं कर्तव्य त्या ठिकाणी आहे आणि भविष्यात सुद्धा मी करेन हा शब्द देतो. आज आपण आलामीन सोसायटीच्या वतीनं आज माझ्या हृदयपूर्वक आपण सत्कार केला, मला निवडणुकीमध्ये आपण मदत केला, त्याबद्दल मी मनापासून अंतकरणापासून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जे काही सूचना मला आपण कराल त्या सूचनेचं मी पालन करेन हाही शब्द त्याकडे तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला हमारे बारे में जो हुसैन बातें कही हैं, मैं आपका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. खूप खूप धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाबद्दल. मला या ठिकाणी आपलं भाषण ऐकत असताना आणि अकबर साहेब जे आपल्याबद्दल बोलत होते त्यावेळी पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं एक वचन आठवलं, तर या ठिकाणी मी सर्वात मोठं घेऊ इच्छितो, कारण ते वचन तुम्हासाठी माझ्यासाठी सर्वांकरिता अतिशय उपयोगी आहे. पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकदा आपल्या सोबत्यांना सांगितले की मनुष्य जेव्हा मरतो त्याच्या मृत्यूनंतर 2 सोबती त्याचे असे आहेत, त्याच्या प्रवासात राहतात. मृत्यू झाल्यानंतर 2 सोबती त्याच्यासोबत प्रवासात राहतात. दोन्हीपैकी एक सोबती असा आहे त्याला काही लिमिट आहे, बंधन आहे त्याला. दुसरा सोबती आहे त्याला बंधन नाही, तो नेहमी तुझ्या सोबत राहतो. लोकांनी विचारलं की कोणते आहेत ते 2 सोबती? पैगंबरांनी सांगितलं की पहिला जो सोबती आहे तुमचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, घरचे लोक आहेत, शेजार पाजारचे लोक आहेत, हे मनुष्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याच्या सोबत येतात, परंतु त्याला बंधन कुठपर्यंत आहे तर मसनवाड्यापर्यंत बंधन आहे, कब्रस्तानपर्यंत त्याला बंधन आहे. परंतु दुसरा सोबती जो मसनवाड्याच्या पुढे तुमच्या प्रवासात पुढे राहतो, पैगंबरांनी सांगितलं की तुमचं कर्म आहे. माणसाची ओळख त्याच्या कर्मावरूनच होते. म्हणून कवी उर्दू एका कवीने अतिशय सुंदर सांगितलेलं आहे, अमल से बनती है जिंदगी, जन्नत भी जहन्नुम भी, ये खाकी तेरी फितरत में ना नूरी है ना नामी. तर माणसाची ओळख ती कर्मामुळेच होते. तर सर आपली ओळख कर्मामुळेच या ठिकाणी राहणार आहे, मी अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आपण आलामीन शिक्षण संस्थेला जे सहाय्य केलं 15 कोटीचं त्या ठिकाणी बाउंड्री वॉलसाठी केलं, 5 लाख या ठिकाणी कम्प्युटर लॅबसाठी म्हटलेलं होतं, परंतु अद्याप ती आम्हाला मिळालेली नाही. प्रोसेसमध्ये आहे वाटतं तिथे. कारण मागे आपण जेव्हा एकदा बोललो होतो त्यावेळेस आपण सुद्धा बोलवून बोलवलं ना त्यांना, बजेटचं काहीतरी प्रॉब्लेम होतं का तशीच आपल्याकडून काही म्हणजे आपल्याकडून तक्रारी नाही, शंका नाही, आपल्याकडे आपण प्रयत्न करतो. हा त्याला होऊ शकेल जी. तर सर आपलं खूप खूप धन्यवाद. मी कार्यक्रमाचा अगदी शेवटचा भाग आभार दर्शन व्यक्त करण्यासाठी विद्यालयाचे प्राध्यापक माननीय अनवर हुसेन सर यांना विनंती करतो की त्यांनी आभार दर्शन व्यक्त करावं. तो आज के इस अहम प्रोग्राम में इज्जत माब संजय जी बनसोड़े साहब यहाँ तशरीफ लाए और इस प्रोग्राम को रौनक बख्शी. उनकी मकबूलियत काफ़ी बहुत बढ़ती जा रही है. जैसा उन्होंने कहा कि छोटी सी बच्ची ने भी उनको अपना भाई कहा है, तो मुझे अहमद फराज का एक शेर याद आता है कि और कितनी मोहब्बतें चाहिए तुझको है फराज, और कितनी मोहब्बतें चाहिए तुझको है फराज, कि माओ ने तेरे नाम पे बच्चों के नाम. तो आज के इस प्रोग्राम में मैं सबसे पहले अल्लाह का शुक्र अदा करता हूँ कि उसने हमें तौफीक बख्शी कि ये प्रोग्राम हम यहाँ पे मुनक़्क़िद करें. उसके साथ ही मैं इज्जत माब कारी जनाब संजय जी बनसोड़े साहब
का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने अपने कीमती औकात में से हमारे लिए वक्त खाली किया। उसके बाद मैं जनाब मुन्ना पाटिल साहब का भी शुक्रिया अदा करता हूँ। उसके बाद मैं जनाब शिवाजी केंद्रे साहब का भी शुक्रिया अदा करता हूँ। उसके साथ मैं